भाऊ आता ऑफिसला जाण्याची तयारी करतोय. फुल नीटनेटके आवरून टापटीप होऊन. अह कसं? जागा मागा आणि मला बघा. अरे बापरे, हे काय तर झोला तर मी विसरलो, याला कसं काय विसरता येईल? मग काय, उठा के चल पडे. आता परत लोकही विसरलो. 4 वेळेस घराच्या बाहेर जाऊन तर मी परत आत आलोय. आता मी रिक्षात बसलोय. इथं बाहेर तर फुल ट्रॅफिक जाम आहे. त्यानंतर मी आलोय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. त्यांना मुजरा करून मी निघालो पुढे. त्यानंतर मी डायरेक्ट येऊन बसलोय ऑफिसमध्ये. लॉग इन केलं आणि काम डायरेक्ट सुरू केलंय. त्यानंतर फोटो कसे विसरणार? नंतर फोटो काढले खचाक खचाक, व्हिडिओ पण काढली. ऑफिसचं काम झाल्यानंतर भाऊ डायरेक्ट बसलाय ऑटोमध्ये आणि ऑटोवाल्याने डायरेक्ट खड्ड्यात गाडी घातल्यानंतर मी डायरेक्ट उडून बस स्टँडवर जाऊन पडलो. आता बस स्टँडवर आल्यानंतर माझा खूपच वेळ गेला. मी त्यांना विचारतोय बस कधी आहे? ते म्हणतात आता येईल मग येईल. माझा खूपच टाईमपास. इतक्या वेळात तर मी घरी पोहोचलो असतो. त्यानंतर मला बस मिळाली आणि सीटही मिळाली. त्याआधी मी एक बस सोडून दिली होती कारण त्यामध्ये जागाच नव्हती. सगळे आरक्षित सीट होती. तेच गाडी 1 तास नगरला थांबली कारण त्याच्यामध्ये खूप गर्दी चढली होती. त्या मॅडम कंडक्टर म्हणे मी घेऊन जाणार नाही बस कारण बसची स्पीड स्लो आहे. मग काय, खूप तासांच्या अथक परिश्रमांनंतर मी पोहोचलोय घरी आणि आमची छकुली मला घ्यायला आलेली आहे.